द कोझी कुक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आलू छोलेची भाजी। छोले भिजत टाकले होते, आता याला शिजवायचे यार। आता मी छोले बरोबर आलू 3 घेतलेले, त्याच्याबरोबर शिजवून घेते आणि इथे टाकते मी खडे मसाले तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, मोठी इलायची आणि लाल काहीतरी मसाला असेच प्रकार आहे, ते मला नाव नाही आठवते पण ते पण घेते। छोले शिजून गेले हे बघा, आणि आलू सुद्धा शिजून गेले त्याच्यामध्ये। आता मी आलू वेगळे काढून घेते आणि जो मसाला खडा मसाला टाकलेला होता ना तो पण काढून घ्यायचा। पातेलं गरम झालेलं आहे आपलं। मी आता 2-3 पळ्या तेल टाकते याच्यामध्ये। थोडं तेल जास्त वापरायचं आहे। तेल तापून गेलंय, अर्धा चम्मच राई टाकते, 1 चम्मच जिरं टाकते, त्याला चांगलं फोडून घ्यायचं। मग आलं लसूणचं कुटलेलं पेस्ट आहे ना ते टाकायचं। आलं लसूणचं पेस्ट चांगलं परतून घ्यायचं। 2 कांदे बारीक चिरलेले ते टाकते। कांदे लालसर झालेले, आता याच्यामध्ये मी टमाटे मिक्स करते। 2 टमाटे कापलेले होते बारीक, त्यांना पण चांगलं फ्राय करून घ्यायचं। याचीच ग्रेव्ही बनवायची आणि आता यांना थोडंसं झाकून देते म्हणजे लवकर शिजून जाते। कांदे टमाटे बरेच गाळ झालेले, आता आपण याच्यात मसाले ऍड करूया। 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद आणि 2 चम्मच धना पावडर आणि स्वादानुसार नमक मीठ टाकायचं। म्हणजे मी 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे इथं। त्याला चांगलं मसाल्याला परतून घ्यायचं म्हणजे कच्चा नको राहायला मसाला। जास्त नाही टाकायचे, थोडं टाकायचं म्हणजे मसाले जळायला नको। आता इथं मी कस्तुरी मेथी टाकते थोडीशी, परत परतून घ्यायचं आणि मसाला चांगला शेकू द्या। इथे मी थोडस तूप टाकते, म्हणजे ग्रेव्ही आहे ना तूप टाकल्याने खायला पण छान लागतं। आता मी याला झाकून देते 5 मिनिट मसाल्याला। मसाला आपला शिजत आलेला आहे, मग आपण याच्यात आता आलू जे बटाटे जे उकळून घेतलेले ते ऍड करून घेऊ आणि त्यांनाही चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ आणि थोड्या वेळ झाकण ठेवून शिजवून घेते। मस्त मिक्स झालेले बटाटे मसाल्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये छोले ऍड करू। जे छोल्यांचं पाणी होतं ते पण ऍड करते, कारण खडा मसाला टाकलेला होता त्याच्यात। आता याला पण शिजवून घेऊ। थोडं गरम पाणी ठेवते आणि गरम पाणीच टाकायचं थोडंसं। पाणी गरम झालेलं आहे, थोडंसं टाकते मी याच्यात, थोडंच टाकायचं।
शिजू द्यायची आता 5-10 मिनिटं. रेडी झाली बा आपली भाजी. आपली रेसिपी रेडी आहे, आलू छोलेची भाजी. जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा.